सर्वांना नमस्कार मित्रांनो, सॉल्व करा महाराज या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सरासरीचा पार्ट 2 शिकणार आहोत. बघा, यामध्ये पार्ट 1 पेक्षा वेगळे उदाहरणं असतील. मी प्रत्येक व्हिडिओ हा वेगवेगळ्या टाईपवर आधारित बनवतो, त्यामुळं कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन या गणितामध्ये राहणार नाही. जो प्रश्न ज्या टाईपचा असेल त्या पद्धतीने तो सोडवायचा मित्रांनो, कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही. एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यातील रनांची सरासरी 100 आहे. जर तो 11वा सामना खेळला तर त्याच्या रनांची सरासरी 5 ने वाढते. तर त्याने शेवटच्या सामन्यात किती रन काढले? तर बघा मित्रांनो, 10 सामन्यामध्ये त्याने किती रन काढले? 100 रन काढले. बघा, 10 सामन्यामध्ये 100 रन काढली त्यांनी, ठीक आहे. तर त्याचे एकूण रन किती होतील मित्रांनो? 100 गुणिले 10 तर किती होतील? 1000 रन. म्हणजे 10 सामन्यामध्ये त्याने 1000 रन काढले. आता बघा, त्यांनी काय केले? 11वा सामना खेळला. त्यांनी काय केलं? 11वा सामना. आता किती सामने खेळले त्यानं? 11 सामने खेळले. मग 11 सामने खेळले तर सरासरी कितीने वाढते? 5 ने वाढते. बघा, मग पहिल्यांदा सरासरी होती 100, आता किती राहील? 105 राहील. मग आता 11 गुणिले 105 जर केली तर किती येतात? 1155. मग काय करायचं मित्रांनो? या 1155 मधून 1000 काढायचे तर किती येतात? 155. म्हणजे शेवटच्या सामन्यामध्ये त्याने किती धावा काढल्या? 155 धावा काढल्या. बघा, हे तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर मी अजून एक तुम्हाला फॉर्म्युला देतो. तर बघा, फॉर्म्युला काय? समजा शेवटच्या सामन्यात किती धावा काढल्या आपल्याला माहिती आहे का? नाही. म्हणून आपण काय करायचं? एक्स ठेवायचं. एक्स बरोबर जुना ऍव्हरेज अधिक एन गुणिले नवीन ऍव्हरेज मध्ये वाढ. बघा, आता एक्स बरोबर जुना ऍव्हरेज किती आहे मित्रांनो? ऍव्हरेज म्हणजे सरासरी. बघा, जुनी सरासरी किती आहे? 100 आहे. 100 अधिक एन म्हणजे काय? किती सामने खेळले? 11 सामने खेळले. नवीन म्हणजे पहिल्यांदा त्यांनी 10 सामने खेळले होते, नंतर त्यांनी 11 सामने केले. तर न्यू आकडा घ्यायचा आपल्याला. 11 गुणिले ऍव्हरेज वाढ किती झाली? वाढ कितीने झाली? 5 ने वाढ झाली. बघा, तर सरासरीमध्ये वाढ किती व्हायली? 5 ने व्हायली. मग एक्स बरोबर 100 अधिक 11 गुणिले 5 किती येतात? 55. म्हणजे एक्स बरोबर किती आले? 155. म्हणजे त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा काढल्या? 155 धावा काढल्या. दोन्ही पद्धती खूप सोप्या आहेत मित्रांनो, आणि अतिशय शॉर्टकट पद्धतीने 30 सेकंदाच्या आत आपण याचं उत्तर काढू शकतो. जे खूप फास्ट असतील ते 10 सेकंद सुद्धा याचं बघून सुद्धा उत्तर सांगू शकतात. तर चला मित्रांनो, दोन्ही पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता आपण पुढचं गणित पाहूया. दुसरं गणित पाहूया. बघा, एका वर्गातील 15 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 60 किलोग्रॅम आहे. जर त्यांच्यामध्ये मास्तराचे वजन मिळाले तर त्यांच्या वजनाची सरासरी 1.5 किलोग्रॅमने वाढते. तर मास्तरचे वजन किती? तर बघा मित्रांनो, आता 15 विद्यार्थ्यांचं वजन 15 गुणिले त्यांची सरासरी किती आहे? 60 आहे. बरोबर आहे. म्हणजे 15 विद्यार्थ्यांचं सरासरी वजन किती आहे? 60 आहे. तर त्यांचं टोटल वजन किती असणार? मग बघा, 15 सख 90, ठीक आहे, 90 आणि हा 0 म्हणजे 900. आता बघा, 15 विद्यार्थ्यांचं टोटल वजन किती आहे? 900 आहे. बघा, आता त्याच्यामध्ये मास्तर एक ऍड झाला. मग 15 विद्यार्थी होते, त्याच्यामध्ये मास्तर एक ऍड झाला. मग किती झाले? 16 झाली. 16 गुणिले आता सरासरी कितीने वाढली? 1.5 ने वाढली. मग आता सरासरी किती होईल? 61 पॉईंट किती होईल? 5 होईल. मग आता बघा, 61.5 गुणिले 16. 16 पंचे 80, 80शी 0 ह्याचे आले 8, 16 1 16, 16 8 24, 24शी 4 ह्याचे आले 2, 6 6 36, 36 आणि 2 16 सगळी 96, 96 2 98. म्हणजे किती झाले? 984. मग या 984 मधून 900 काढायचे. आता याला आपण उलट लिहून घेऊ. 984 वजा 900 म्हणजे उत्तर किती आलं? 84. म्हणजे मास्तराचं वजन किती आहे मित्रांनो? 84 किलोग्रॅमचा मास्तर आहे.
किती किलोग्रॅमचा आहे? 84 किलोग्रॅमचा. आता बघा दुसरी एक मेथड सांगतो. मास्तरचे वजन किती माहिती काय आपल्याला नाही, म्हणून मास्तरचं वजन आपण एक्स मानू. आता जुना ऍव्हरेज म्हणजे जुनी सरासरी किती आहे? 60 आहे. मग हे 60 इथं घ्यायचे मित्रांनो, अधिकचं चिन्ह द्यायचं आणि कंसामध्ये बघा, कंसामध्ये काय करायचं? किती जण आहेत? किती जण आहेत? नवीन 16 जण आहेत, बरोबर आहे. पहिले 15 होते, मास्तर एक ऍड झाला, सगळे मिळून 16 झाले. आणि ऍव्हरेज कितीने वाढलं? 1.5 ने वाढलं, म्हणजे 1.5 ने काय झालं? ऍव्हरेज वाढलं. तर बघा एक्स बरोबर 60 अधिक आता 16 गुणिले 1.5 म्हणजे किती येतात? 24 येतात. म्हणजे एक्स बरोबर किती झालं? 84. म्हणजे बघा मास्तरचं वजन किती आलं? 84 आलं. तर अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने आपण मित्रांनो सोडवू शकतो. यामध्ये कसं तुम्हाला जास्त कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, त्यामुळे ही मेथड सुद्धा सोपी. तर मित्रांनो आता आपण तिसरं गणित पाहूया. बघा 27 व्यक्तींच्या उंचीची सरासरी 162 सेमी आहे. जर त्यांच्यामधून श्रेयसची उंची वजा केली तर त्यांच्या उंचीची सरासरी 1 ने कमी होते. तर श्रेयसची उंची किती असेल? बघा 27 व्यक्ती आहेत आणि या 27 व्यक्तींच्या उंचीची सरासरी आहे 162. म्हणजे 27 गुणिले 162 जर केला आपण तर त्यांची सगळ्यांची मिळून टोटल उंची येईल. बघा 27 गुणिले 162, 162 गुणिले 27, 27 दुने 54, 54 4, हातच्या आली 5, 27 सख 162, 162 5 किती होतात? 67 होतात. आणि मग बघा इथे येतात 16, 27 1 27, 27 आणि 16 43, म्हणजे 4374. ठीक आहे. तर बघा आता काय झालं? त्यामधून श्रेयसची उंची वजा केली. आता या 27 मधून श्रेयस गेला. आता 27 मधून श्रेयस गेला म्हटल्याने किती राहतील? मग सगळे 26 जण राहतील. आणि ऍव्हरेज काय होईल? सरासरी काय होईल? 1 ने कमी होईल. म्हणजे पहिले सरासरी होती 162, आता किती राहील? 161 राहील. तर बघा 26 1 26, बघा 161 गुणिले 26 करायचे, 26 1 26, 26 सख 156, 156 आणि 2 किती होतात? 158, म्हणजे इथं आले 15, 26 आणि 15 किती होतात? 42, म्हणजे 26 गुणिले 161 किती होतात? 4286. आता या दोघांची करायची वजाबाकी. बघा आता 14 मधून 6 गेले, किती राहिले? 8. मग आता इथून 16 मधून 8 गेले, 8 राहिले. आणि 42 मधून 41 गेले, बघा इथं 41 येतील. ठीक आहे. 42 मधून 41 गेले, किती राहतील? 188. म्हणजे आता श्रेयसची उंची किती असेल? मग 188 असेल. बघा मित्रांनो दुसरी मेथड सांगतो एक. आता श्रेयसची उंची आपल्याला माहित नाही म्हटल्यानं आपण काय करणार? एक्स ठेवणार. मग आता जुनी सरासरी म्हणजे जुना ऍव्हरेज ठेवणार. जुना ऍव्हरेज किती आहे? 162 अधिक कंसामध्ये घेणार. त्यानंतर न्यू संख्या किती आहे मित्रांनो? 26 आहे. बघा पहिले होते 27 जण होते, त्याच्यामधून श्रेयस कमी झाला, म्हणजे न्यू संख्या किती झाली? 26 जण झाले, बरोबर आहे. आणि सरासरी काय झाली? 1 ने कमी झाली, म्हणून या इथं 1 ने गुणायचं. तर मग बघा एक्स बरोबर 162 अधिक 26 1 26, म्हणजे एक्स बरोबर किती आले? 188 आले. म्हणजे एवढं सारं कॅल्क्युलेशन आणि त्यामध्ये चुका करण्याची गरज नाही. आपण या पद्धतीनं व्यवस्थित गणित सोडवू शकतो. मग म्हणून श्रेयसची उंची किती आली मित्रांनो? 188 सेंटीमीटर आलेली आहे. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या टाईपमध्ये याच प्रकारचे उदाहरणं आहेत, यापेक्षा काही वेगळे उदाहरणं नाहीत. त्यामुळं या 3 गणितावर मी इथेच थांबतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. पुढच्या व्हिडिओमध्ये सरासरीचे यापेक्षा टाईप 3 चे उदाहरण आपण घेऊन येणार आहोत. ते यापेक्षा पूर्णपणे वेगळे असतील. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका. तुमच्या कामाचं चॅनल आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा. थँक्यू.